नमस्कार. नशीबवान मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. तर रुद्र आणि गिरिजाच्या लग्नाचा गोंधळ आता इकडे सुरू झालेला असतो. पण अजूनही गिरिजा मात्र काही गोंधळाला आलेली नसते आणि त्यामुळे सर्वजण तिचीच वाट पाहत असतात. तर गिरिजा इकडे गोंधळासाठी यायला निघते. तर तेवढ्यातच तिला एका खोलीतून छकुली छकुली असा आवाज परत तिच्या कानांवर ऐकायला येतो आणि ती आपसुकच आता त्या आवाजाच्या दिशेने त्या खोलीकडे जाते. ती एक अंधारी खोली असते आणि गिरिजा तिथे पाहते. तर तिकडनं तिला छकुली छकुली आवाज येतो. त्यामुळे गिरिजा आता त्या अंधाऱ्या खोलीमध्ये प्रवेश करते आणि गिरिजा त्या खोलीमध्ये जाताच लगेचच सावी आणि उर्वशी तिच्या मागोमाग तिथे येतात आणि त्या खोलीचा दरवाजा बंद करून गिरिजाला आतमध्ये कोंडून घेतात. आता खरं तर ती त्यांची स्टोर रूम असते, जिथे की सगळं अडगळीचं सामान वगैरे ठेवलेलं असतं आणि तिला गोंधळामध्ये येऊ न देता असा प्लॅन केलेला असतो या उर्वशीने आणि सावीने. आता ही उर्वशी सावीला सांगत असते की आता त्यांच्या लग्नाचा गोंधळ आहे, त्यामुळे थोडासा गोंधळ आपणही घालूयात आणि आपल्या मदतीसाठी आता एक छोटी मुलगी सुद्धा आहे. त्यावर सावी विचारते, छोटी मुलगी? कोणती छोटी मुलगी? तेव्हा उर्वशी सांगते की छकुली, जी छकुली आता या गिरिजाला दिसत असते, तिचे आवाज ऐकू येत असतात ना, त्याचाच आपण गैरफायदा घेऊ आता आणि या गोंधळामध्ये थोडा गोंधळ घालूयात. गिरिजा काही आता या गोंधळासाठी बाहेर येतच नसते आणि गिरिजाला त्या अंधाऱ्या खोलीमध्ये म्हणजेच त्या स्टोर रूममध्ये अडकवून ठेवण्याचा, कोंडून ठेवण्याचा प्लॅन या उर्वशी आणि सावीचा असतो. त्यानंतर मात्र या दोघीही मस्तपणे इकडे गोंधळ सुरू असतो तिकडे येऊन थांबतात की जसं काय काही झालंच नाही आहे. तर गिरिजा आता त्या अंधाऱ्या खोलीमध्ये जाते. तर सगळीकडे तिला अंधार आणि अशा अडगळीच्या वस्तू दिसतात. तेवढ्यातच तिचं लक्ष तिथे असणाऱ्या एका टेप रेकॉर्डरवर पडतं. तर नागेश्वर आता हिला वासंतीला विचारत असतो की कुठे आहे सुनबाई? अहो अजून किती वेळ लागणार आहे तिला? जा त्यांना घेऊन या. तेवढ्यातच रुद्र बोलतो की तुम्ही थांबा, मी जातो त्यांना पाहण्यासाठी. आणि रुद्र आता गिरिजाला पाहण्यासाठी खोलीकडे जातो. पण गिरिजा काही मात्र त्याला कुठेही सापडत नाही. त्यामुळे परत तो गोंधळ चालू आहे तिकडे येतो. तर गिरिजा इकडे अंधाऱ्या खोलीमध्ये अडकवून पडलेली असते आणि तेवढ्यातच तिचं लक्ष त्या टेप रेकॉर्डरकडे जातं, जिथून तो छकुली छकुली असा आवाज येत असतो. ती तो टेप रेकॉर्डर बंद करते आणि तिच्या लक्षात येतं की हे कोणीतरी मुद्दाम करतंय तिला त्रास देण्यासाठी. आता रुद्र इकडे गिरिजाच्या खोलीमध्ये येऊन पाहतो तर काय, गिरिजा मात्र खोलीमध्ये नाहीच आहे. मग तो घरभर तिचा शोध घेतो पण मात्र ती कुठेच सापडत नाही आणि त्यामुळे रुद्र आता परत एकदा हा गोंधळ चालू असतो तिकडे येतो. आता ही उर्वशी मात्र नाटक सुरू करते व विचारते की दादासाहेब कुठे आहे तुमची सून? अजून कशी आली नाही आहे ती? आणि दत्तूलाही विचारते काय हो, कुठे आहे तुमची मुलगी? हे असं न सांगता कुठेही जाते का ती? कुठेही गायब होते का? त्यावर दत्तू विचारतो की अहो मला काय माहीत असणार, मी काय सांगू आता तुम्हाला, मीही आत्ताच आलोय ना. उर्वशीला मात्र माहीत असतं की आता तिला कोंडून ठेवलंय म्हटल्यावर ती काही कार्यक्रमाला येत नसते आणि त्यामुळे ती जास्तच खुश असते. तर तेवढ्यातच तिथे रुद्र येतो व बोलतो की अहो त्या खोलीमध्ये नाही आहेत, मला वाटलं की त्या इकडे आल्या असतील पण त्या इकडेही नाही आहेत का? त्यावर नागेश्वर सांगतो की येईल आमची सुनबाई, तोपर्यंत तुम्ही गोंधळाला सुरुवात करा. आणि इकडे गोंधळाला सुरुवात झालेली असते आणि तेवढ्यातच गिरिजाच्या लक्षात येतं की ती या खोलीमध्ये कोंडली गेली आहे. ती आता दार वाजवून मदतीसाठी आवाज देत असते, ती बाहेर पडण्यासाठी धडपड करत असते. तर नागेश्वरने इकडे गोंधळ सुरू करून देण्यासाठी सांगितलेलं असतं, त्यामुळे तेही आता गोंधळ सुरू करून देतात. तर उर्वशी आणि सावी मात्र खूप खुश असतात की आता गोंधळ तर होतोय पण गिरिजा काही गोंधळाला येणार नाहीये. तर तेवढ्यातच इकडे गिरिजाचं लक्ष तिचं ते लहानपणीचं खेळणं असतं तिथे एक त्या खेळण्याकडे जातं आणि आता तिला त्या जुन्या गोष्टी आठवायला लागतात की पाळण्याच्या वरती ते खेळणं लावलेलं आहे. एक बाई तिच्या छोट्या मुलीला हातामध्ये घेऊन खेळवतीये, तिला छकुली छकुली असा आवाज देतीये
तर इकडे गोंधळ सुरू झालेला असताना या वासंतीला मात्र अचानक अस्वस्थ जाणवायला लागतं. आता देवी आई जी आहे ती या वासंतीच्या अंगामध्ये संचारते, तिच्या अंगावर वारं येतं, त्यामुळे तीही आता घुमायलाच लागते. पहिल्यांदा तिच्याकडे कोणाचं लक्ष जात नाही, पण ती जरा जास्तच घुमायला लागल्यानंतर नागेश्वर आणि तिथे असलेल्या सगळ्याच मंडळींचं आता हिच्याकडे लक्ष जातं आणि ती घुमत घुमत खाली बसते. त्यावर त्यातला एक गोंधळी बोलतो की साक्षात देवी आई यांच्या अंगामध्ये आली आहे, देवीचं वारं आलंय यांच्या अंगामध्ये. आता मात्र घुमता घुमता अचानक ही वासंती उठते आणि तडक जाऊन ती सावीचा गळाच पकडते. आता कोणालाच कळत नाही की हे नक्की काय चाललंय आणि हिने सावीचा असा गळा का पकडलाय. पण ही वासंती खूप जोराने तिला विचारत असते की कुठं आहे ती सांग. तर इकडे ते खेळणं पाहिल्यामुळे गिरिजा खूप जास्त घाबरून गेलेली असते आणि तिथून बाहेर पडण्यासाठी ती आवाज देत असते, दरवाजा उघडण्यासाठी धडपड करत असते. तर वासंतीने आता इकडे सावीचा गळा पकडलाय आणि तिला विचारतीये कुठं आहे ती, कुठं कोंडून ठेवलंय तिला, कुठं लपवून ठेवलंय तिला, तिला बाहेर काढ. आणि आता उर्वशी देखील या वासंतीचा हात पकडून अगं सोड तिला करत असते. पण वासंतीच्या अंगात मात्र देवी संचारल्यामुळे ती हात झिडकारून उर्वशीला देखील झिडकावरून लावते आणि सावीचा मात्र चांगलाच तिने गळा दाबलेला असतो आणि तिला विचारत असते की गिरिजाला कुठं ठेवलंयस तू, कुठं कोंडून ठेवलंय तू सांग पटकन. आता उर्वशीला मात्र राहावलं जात नाही, ती नागेश्वरकडे येते आणि बोलते की दादासाहेब अहो आवरा त्यांना, सांगा त्यांना काही, अहो मरेल ती पोरगी. नागेश्वरच्या मात्र आता लक्षात येतं आणि तो उलट उर्वशीलाच विचारतो की काय केलंय तुम्ही, हे सगळं तुम्ही केलंय ना, खरं खरं सांगा, हे सगळं तुम्ही केलंय ना, कुठं कोंडून ठेवलंय तुम्ही त्या पोरीला. आता उर्वशी मात्र पुढे काहीच बोलत नाही, त्यामुळे नागेश्वरच्या लक्षात येतं की हे सगळं काही उर्वशीनेच केलेलं दिसतंय आणि वासंतीने बरोबर सावीचा गळा दाबलाय आणि ती विचारतीये की कुठं आहे ती, कुठं कोंडून ठेवलंय तिला लवकर बाहेर काढ वगैरे. आता मात्र नागेश्वर खूप जास्त चिडून जातो उर्वशीवर आणि विचारतो की दीदी साहेब मी काय विचारतोय, कुठं कोंडून ठेवलंय तुम्ही गिरिजाला. आता मात्र उर्वशीचा नाईलाज होतो आणि ती नाईलाजाने सांगते की स्टोर रूममध्ये अडगळीच्या खोलीमध्ये ठेवलंय तिला. आता हे ऐकल्यानंतर सर्वच जण खूप आश्चर्यचकित होतात. रुद्र तर खूप जास्त संतापलेला असतो उर्वशीवर, पण नागेश्वर त्याला समजावतो व बोलतो की जा पटकन त्यांना बाहेर काढा. आणि रुद्र लगेचच धावत पळत आता अडगळीच्या खोलीकडे जायला निघतो गिरिजाला तिथून बाहेर काढण्यासाठी. तर गिरिजा ते खेळणं पाहून खूप जास्त घाबरून गेलेली असते. तिला परत एकदा डोळ्यासमोर ती बाई आणि ती छोटी मुलगी दिसायला लागते. आता ती चक्कर येऊन खाली कोसळणार तेवढ्यातच रुद्र दार उघडतो आणि गिरिजाला सावरतो. आता पहिल्यांदा तर गिरिजाला काय चाललंय हे कळतच नाही, पण रुद्रने तिला सावरल्यानंतर गिरिजा मात्र थोडीशी भानावर येते. तर इकडे आता सावीला सोडल्यानंतर वासंती आता या नागेश्वरकडे येते तशीच घुमत घुमत आणि त्याला बोलत असते की आता तुझे गाडलेले सगळे पाप बाहेर येणार आहेत, तुझी गळती आता सुरू झाली आहे. लक्षात ठेव, जे पाप केलेत ना तू यामागं, जे काही पाप केलेत आता तुझी सगळी पाप जगासमोर येणार आहेत. तुझी गळती आता सुरू झाली आहे. जे काही गाडून टाकलंय तू इतक्या वर्षांपासून सगळं बाहेर येणार आहे. आता ती परत आली आहे वगैरे असं बरंच काहीतरी ती आता इथे नागेश्वरला बोलत असते. नागेश्वर देखील आता इथे हे सगळं ऐकल्यानंतर घाबरून गेलेला असतो. तर गिरिजा देखील घाबरून आता रुद्रला मिठी मारते आणि त्या खेळण्याकडे पाहत असते आणि ती रुद्रला सांगायचा प्रयत्न करते की तिकडे काहीतरी आहे, तिकडे तिने काहीतरी पाहिलंय. तेव्हा रुद्र विचारतो तिला की काय पाहिलंय तिकडे, कोण आहे का तिकडे. त्यावर गिरिजा बोलते की आपण आधी इथून बाहेर जाऊयात, मग सांगते मी तुम्हाला. आता गिरिजा आणि रुद्रही इकडे येतात. तर वासंतीला असं घुमताना पाहून गिरिजा तिला सावरते व बोलते की आईसाहेब काय होतंय तुम्हाला. आणि तेवढ्यातच तिच्या अंगातील देवी निघून जाते आणि वासंती चक्कर येऊन खाली पडते. नागेश्वर लगेचच पाणी आणतो आणि तिला पाणी प्यायला देतो. त्यानंतर मात्र वासंती थोडीशी भानावर येते.
विचारते की काय झालं होतं मला, मी काय करत होते वगैरे ती आता विचारत असते. तेवढ्यातच तिथे असलेली एक बाई तिला सांगते की अगं देवी आली होती तुझ्या अंगामध्ये आणि तुझ्या देवीनेच तुझ्या सुनेला सोडवलं बघ. त्यानंतर वासंती देखील देवी आईचा नमस्कार करते आणि आभार मानते. नंतर परत एकदा आता गोंधळाला सुरुवात झालेली आहे. तर नागेश्वर मात्र खूप रागारागाने वासंतीकडे पाहत असतो व बोलतो, हेही एक नाटकच असणार आहे यांचं. दुसरं काय, मी यांना तंबी दिली आहे की चिरंजीवांसमोर काही बोलायचं नाही, त्याचमुळे हे सगळी नाटकं सुरू आहेत. काही देवी वगैरे अंगात आलेली नव्हती, यांच्याकडे तर पाहावंच लागते आता. खूप रागारागाने तो वासंतीकडे पाहत असतो आणि गोंधळ सुरूच असताना तो अचानक उर्वशीचा हात पकडतो आणि तिला उर्वशीच्या खोलीमध्ये घेऊन येतो आणि तिला जाब विचारत असतो की काय चाललंय तुमचं दीदी साहेब, काय केलं तुम्ही, का त्या पोरीच्या मागं लागले तुम्ही. त्यानंतर मात्र ही उर्वशी त्याला जाब विचारत असते की दादासाहेब, माझा तुम्हाला विरोध नाही आहे, माझा विरोध त्या मुलीला आहे. अहो, का तुम्ही तिला सून करून घेतलंय वगैरे, ती या लायकीची नाही आहे वगैरे असं आता उर्वशी तिचं नेहमीप्रमाणे बोलायला सुरुवात करते. त्यावर नागेश्वर तिला समजावतो की तुम्हाला काय वाटतं की हे अशा पोरीला मी आपली सून करून घेईल काय? अजिबात नाही, अजिबातही असं काही होणार नाही आहे. अहो, तिला इथं ज्या कामासाठी आणलं आहे ना, आधी ते काम तर पूर्ण होऊ द्या. एकदा का ते काम पूर्ण झालं की 6 महिन्यानंतर ती इथून निघून जाणार आहे. तसा कॉन्ट्रॅक्टच करून घेतलं आहे मी तिच्याकडून. त्यावर आता उर्वशीला आठवतं, पण त्या कॉन्ट्रॅक्टच्या जागी तर कुठला तरी माफीनामाच होता. तेव्हा ती विचारते की कसलं कॉन्ट्रॅक्ट, ते तर काहीतरी माफीनामा होता. त्यावर नागेश्वर बोलतो की हो, सगळ्यांनी जर विचारलं तर त्यांना दाखवायला काहीतरी खोटं कॉन्ट्रॅक्ट नको का, म्हणून मी ते खोटं कॉन्ट्रॅक्ट बनवलं होतं आणि ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट माझ्या कपाटात आहे. आमच्या खोलीत जा आणि आमच्या कपाटात पहा, ते कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला तिथेच सापडेल. त्यावर उर्वशी विचारते, पण ती मुलगी जर 6 महिन्यानंतर या घरातून निघून गेली नाही तर मग काय करणार आहात तुम्ही. त्यावर आता हा नागेश्वर सांगतो की मग 6 महिन्यानंतर ती फक्त या घरातूनच नाही तर ती या जगातूनही निघून जाणार आहे. समजलं का तुम्हाला? त्यामुळे घरात गोंधळ चालू आहे, आता अजून दुसरा काही गोंधळ तुम्ही घालू नका. फक्त 6 महिने तुम्ही कळ काढा, असं तो आता हात जोडून त्या उर्वशीला सांगत असतो. तेव्हा उर्वशी बोलते की आत्ता शोभताय की नाही आमचे दादासाहेब, तरीच म्हटलं की त्या अशा मुलीला तुम्ही कसं काय बरं सून करून घेतलीत वगैरे. आणि हे सगळं काही तिथे प्रभास ऐकत असतो. प्रभास म्हणजे हा उर्वशीचा नवरा. खरं तर हा ठीक झालेला असतो, पण हे त्याच्या जीवावर उठलेले असतात, त्यामुळे तो मात्र आजारी असल्याचंच नाटक करून पडून असतो. आणि आता तो विचार करत असतो की ही गोष्ट लवकरात लवकर गिरिजाला सांगायला हवी आहे, पण कशी सांगणार. तर इकडे गोंधळ सुरू असतो गिरिजाचा आणि रुद्रचा. आणि तेवढ्यातच तिथनं दत्तू म्हणजेच गिरिजाचे बाबा उठतात आणि काहीतरी कामानिमित्त ते वर येतात. तर ते तडक तिथनं प्रभासच्याच खोलीमध्ये येतात आणि पाहतात तर काय, प्रभास त्याच्या पायावर उठून उभा आहे. हे पाहिल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो आणि ते प्रभासला बोलतात की अरे, तू तर नीट झालाय. प्रभास मात्र लगेच दत्तूचं तोंड दाबतो आणि दरवाजा बंद करतो आणि त्याला बोलतो की बरं झालं तू इथे आलास. त्यावर दत्तू त्याला विचारत असतो की अरे, तू तर ठीक झालायस. त्यावर प्रभास बोलतो की ते महत्त्वाचं नाही आहे, ते सगळं सांगणं महत्त्वाचं नाही आहे. तर मी काय सांगतोय ना ते ऐक. अरे, तुझी मुलगी गिरिजाच या सगळ्या प्रॉपर्टीची वारस असते. आता हे सगळं ऐकल्यानंतर दत्तूसुद्धा खूप हादरवून जातो की काय, माझी मुलगी गिरिजा या सगळ्या प्रॉपर्टीची वारसदार आहे. त्यावर प्रभास पुढे सांगतो की हो, आणि तिच्या जीवाला धोका आहे. फक्त 6 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट केलं या नागेश्वरनी तिच्याबरोबर आणि 6 महिन्यानंतर तो तिला मारून टाकणार आहे वगैरे. हे ऐकल्यानंतर तर दत्तूच्या पायाखालची जमीनच सरकते. आता नागेश्वरने जेव्हा त्या छकुलीच्या म्हणजे गिरिजाच्या आईवडिलांना मारलेलं असतं, तेव्हा ही मुलगी या
प्रभासने दत्तूकडे आणून दिलेली असते तिचा सांभाळ करण्यासाठी. पण दत्तू मात्र तिला पंढरपूरला कुठेतरी सोडून देतो त्या मुलीला आणि नंतर ती परत एकदा दत्तूच्याच घरी येते त्याची मुलगी बनून. असा काहीतरी हा भूतकाळाचा सीन आहे. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की गिरिजा आता रुद्रला सांगते की मला तुम्हाला काहीतरी सांगायचे. जसं हे लग्न तुमच्या मनाविरुद्ध झालंय ना, तसंच हे लग्न माझ्या देखील मनाविरुद्धच झालंय. आणि हे ऐकल्यानंतर मात्र रुद्रच्या पायाखालची जमीनच सरकते. तर दत्तू इकडे आता वाड्यामध्ये नागेश्वरच्या खोलीमध्ये येऊन ते कॉन्ट्रॅक्ट पाहतो आणि कॉन्ट्रॅक्ट पाहिल्यानंतर तर तो जास्तच हादरवून जातो. तो लगेचच रात्रीच्या वेळेस गिरिजाला फोन करतो आणि तिला सांगतो की तू मला लगेचच इकडे भेटायला ये देवीच्या मंदिराजवळ, मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. पण गिरिजा तिथे पोहोचण्याआधीच नागेश्वर तिथे पोहोचतो आणि दत्तूला बोलतो की ज्यांना कोणाला ही गोष्ट माहीत झाली आहे ना, तो एक देखील माणूस जिवंत राहता कामा नये. आणि चाकूने भोसकून तो दत्तूचा खून करतो. आणि तेवढ्यातच तिथे गिरिजा तिच्या बाबांचा शोध घेत धावत पळत येते. तर एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढील एपिसोड पाहायला देखील विसरू नका.